नमस्कार मित्रांनो, तोहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मित्रांनो एक आता जबरदस्त असं काय ट्विस्ट येतो. कारण राकेशचं भांडं आता ईश्वरी आणि अर्णव कसं फोडतात. कारण 2 जूनच्या प्रोमोमध्ये आता एकता भयानक असा प्रोमो पडलेला आहे. कारण त्यामध्ये अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी मिळून मात्र राकेशचा पर्दाफाश केलेला आहे. पण आता ह्या राकेशने मात्र त्याचा पर्दाफाश झाल्यानंतर अंजलीला काय भयानक तिच्या जीवावर तो उठलेला असतो. नक्की आता अंजलीच्या जीवावर आलेल्या संकटातून ईश्वरी आणि अर्णव ह्या राकेशचा बळी घेत मात्र अंजलीला ह्या संकटातून कसं वाचवतात आणि शेवटी अंजलीच आता या राकेशांना पोलिसाच्या हवाली तर करून देतेच, परंतु राकेशने मात्र आता जाता जाता वल्लरी मामीचं सुद्धा खरं रूप सगळ्यांना सांगून दिलेलं असतं. कारण आता दोघांनी एकमेकांच्या पापाचा पर्दाफाश केलेला आहे. आणि हे सगळं काय होतं, कारण अंजलीला ह्या संकटातून ईश्वरी अर्णव कसं वाचवतात आणि शेवटी आता अंजली राकेशचे असणारे संबंध कसे तोडते आणि वल्लरी मात्र आता नम्रताला आपल्या साईडने ओढून ईश्वरीला कसं मात्र ह्या दोघीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते. पण वल्लरीचा प्लॅन सक्सेस न होता शेवटी वल्लरीलाच मात्र ह्या दोघींचं कसं ऐकावं लागतं आणि शेवटी ईश्वरी जे काही सांगेल तेच मात्र वल्लरी मामीला ऐकावं लागतं. आणि मोठ्या मनाची ईश्वरी आता तरीसुद्धा वल्लरीला माफ कसं करते हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ काय आहे हे नीट व्यवस्थित समजून घ्या आणि शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तेव्हा मित्रांनो, हे बघा, आता राकेशने मात्र एक खेळ खेळलेली असते. जे काही आता घरामध्ये सत्यनारायणाची महापूजा असते आणि त्यासाठी स्वयंपाक करणारे केटरर्स ते आलेले आहेत. हे केटरिंगचे काम करणारे जे काही गुंड आहेत ते राकेशचे गुंड असतात आणि ते गुंड आता राकेशने तेथे आलेले आहेत म्हणून ओळखले जातात. आणि जर अर्णव सरांनी त्यांना येथे जर बघितलं तर मात्र अवघड होईल, म्हणून राकेश त्यांना काही पैसे देऊन आता तिथून जायला सांगतो. परंतु ईश्वरीचं मात्र बारीक लक्ष असतं आणि त्यात म्हणजे वल्लरीने सुद्धा आता त्या माणसासोबत राकेशला बोलताना पाहिलेलं असतं. परंतु राकेश उडवाउडीचं उत्तर देऊन तेथून जायला निघतो. पण त्याच वेळेस आता ईश्वरीचं बारीक लक्ष असतं. ईश्वरी म्हणते की नक्कीच काहीतरी आहे आणि ती 2 माणसं माझे कुठेतरी ओळखीची वाटतात, नक्की काहीतरी झोल आहे. ईश्वरीने मात्र ओळखलेलं असतं आणि वल्लरी मामी आता राकेशला विचारायला येते की ती 2 माणसं कोण होती. तेव्हा तर राकेश म्हणतो की हे बघा मामी, तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे. वल्लरी म्हणते की हो, मला सगळं काही समजलेलं आहे, कारण ती 2 माणसं तुमच्याकडे पैसे मागायला आली होती. ती माणसं कोण होती. राकेश उडवाउडीचे उत्तर द्यायला सुरुवात करतो. पण त्याच वेळेस आता तो आतमध्ये येत असतो फोनवर बोलण्याचं नाटक करत. ईश्वरी म्हणते की काय, कुठे गेला होतात. तर राकेश म्हणतो की मला एक महत्त्वाचा कॉल आला होता म्हणून मी आता बाहेर गेलो होतो. परंतु आता ईश्वरी त्या 2 माणसाबद्दल चौकशीच करत असते आणि तेवढ्यात तिला त्या माणसाचा जो काही आता हा टॉवेल वगैरे आहे तर तो तेथे खाली पडलेला असतो. ईश्वरीचं लक्ष जातं. ईश्वरी मात्र तो टॉवेल उचलते आणि त्या टॉवेलवरून आता ईश्वरीच्या सगळं काही लक्षात येते की म्हणजे कुठेतरी पाणी मुरत आहे, राकेश आपल्याला फसवत आहे. आणि त्याच वेळेस आता ईश्वरीने आता आतमध्ये आल्यानंतर राकेश आणि वल्लरी एकमेकांशी जे काही बोलत आहे तर ते बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा सर, मला राकेश भाऊजीवर डाऊट आहे आणि राकेशला तर मात्र आता ह्या सगळ्यातून म्हणजे लवकरात लवकर मुक्तता मिळवायची असते आणि ह्या राजशिर्क्यांची प्रॉपर्टी घेऊन त्याला आता पसार व्हायचं असतं. सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करण्यासाठी नक्की आता काय करावं लागेल, कारण आता सत्यनारायणाची महापूजा आहे आणि या सत्यनारायणाच्या महापूजेच्या दिवशी गुरुजी मात्र घरामध्ये काहीतरी आता हे म्हणजे धूप वगैरे आहे तर तो जाळण्यासाठी सांगतीलच. आणि जेव्हा आता धूप वगैरे जाळला जाईल त्याच वेळेस आता मी आता एक अशी फवारणी करेल, म्हणजे त्या धुपामध्ये मी मात्र जे काही औषध टाकेल आणि त्या औषधाच्या वासाने मात्र सगळेजण बेशुद्ध पडतील आणि मला तेव्हा चान्स मारून आता ही सगळे काही माल आहे तर तो लंपस करता येईल, दागदागिने, प्रॉपर्टीचे पेपर्स वगैरे सगळं काही मी पसार होईल. परंतु त्या अगोदर अर्णव आणि ईश्वरीने सगळं काही ओळखलेलं असतं आणि लगेच ते मात्र आता ह्या राकेशचं सगळं काही बोलणं ऐकतात. आणि राकेशचं बोलणं ऐकल्यानंतर त्यांनी जे काही राकेशने ती औषधाची बॉटल आणलेली असते ती बॉटल मात्र घाईने ते लपवतात आणि त्या जागी सेम टू सेम तशीच आता ही वासाची काहीतरी बॉटल दुसरी तेथे ठेवतात. आणि आता काय नाटक करायचं आहे, प्लॅन काय करायचा आहे हे सगळं काही त्यांनी आता आपल्या सगळ्या कुटुंबाला समजावून सांगितलेला असतो. अंजलीचा आता विश्वास नसतो, परंतु ईश्वरी आणि अर्णव म्हणतात की प्लीज ताई, तुझा विश्वास नसेल पण आज तुझ्या नवऱ्याचं खरं रूप तुझ्यासमोर आणण्यासाठी प्लीज आम्हाला हे प्रयत्न करून दे.
ईश्वरी म्हणते की ताई हे बघा, जर तुमचा आमच्यावर विश्वास नसेल आणि तुम्हाला जर हा प्लॅन आमचा आवडला नसेल, तो जर सक्सेस जर झाला नाही तर तुम्ही आम्हाला घराच्या बाहेर काढू शकतात. अंजली आता म्हणते की ठीक आहे. ईश्वरीने अंजलीच्या बाळाची शपथ घेतलेली असते आणि त्याच वेळेस मात्र आता ईश्वरीने अर्णव यांनी नाटक करून सगळ्यांना बेशुद्ध पडायला सांगितलेलं असतं. कारण राकेशने घरामध्ये जी फवारणी केलेली आहे तर त्या फवारणीतून कुणाला काहीच झालेलं नसतं, परंतु राकेशला असं वाटतं की सगळेजण आता बेशुद्ध होतील आणि त्याच वेळेस मात्र ईश्वरी आता तेथे सोप्यावरच बेशुद्ध पडलेली असते. ती काही आता बेशुद्ध पडलेली नसते, पण तिने तसं नाटक केलेलं असतं. त्यानंतर आता घरातील सगळेजण खाली बेशुद्ध होऊन नाटक करतात. तेव्हा आता राकेशला फारच आनंद होतो. राकेश लगेच घरातील दागदागिने घेतो, प्रॉपर्टीचे पेपर्स वगैरे घेतो आणि आता खरी मजा येणार आहे. आता मात्र मी यांची सगळी प्रॉपर्टी हडप केलेली आहे. आता काही झालं तरी हे काही लवकरात लवकर शुद्धीवर येणार नाही. सगळ्या राजशिर्क्यांना आता कायमचा राम राम. म्हणून मात्र आता माझी इंदोरी जिलेबी आहे तर तिलासुद्धा आता मला आता सोडून जावं लागतं. काय करणार माझी इंदोरी जिलेबी. आणि शेवटी इंदोरी जिलेबीलासुद्धा बाय बाय असं तो करत असतो आणि तेवढ्यात तो तिच्या जवळ येतो आणि तिच्या चेहऱ्यावर वगैरे जेव्हा हात फिरवत असतो आणि तिची छेडछाड काढत असतो. कारण आता चान्स आहे की हिला जवळ ओढण्याचा. म्हणून तो आता त्याला असं वाटतं की ईश्वरी बेशुद्ध आहे आणि हा चान्स मारून घेता येईल, म्हणून तो तिच्यावर आता अगदी अंगावर तिला मिठी तोडण्याचा प्रयत्न करतो. त्याच वेळेस ईश्वरी डोळे उघडते आणि डोळे उघडल्या क्षणी मात्र ईश्वरी सनकनी राकेशच्या कानामागे ठेवून देते. राकेश तसा खाली पडतो तर सगळेजण डोळे उघडून आता उठून उभे राहतात. राकेश मागे वळून बघतो तर काही सगळेजण आता हे बेशुद्ध झालेले नाहीत. सगळ्यांनी नाटक केलेलं आहे आणि आता सगळ्यांसमोर राकेशचा खरा रूपाचा मात्र पर्दाफाश झालेला आहे. तेव्हा अंजलीला फार मोठा धक्का बसतो. अंजली सनकनी राकेशच्या एक कानामागे देते आणि आता मी तुम्हाला वाटलं नव्हतं की तुम्ही असं काहीतरी वागताल. तुमच्यामुळे मी माझ्या सख्ख्या भावावर आरोप केलेत, माझ्या ईश्वरीला आरोप केले आणि मी वाटेल तसं त्यांना बोलले, काय मी त्यांना बोलले, म्हणून अंजलीला खूप पश्चाताप होत असतो. अंजली तसतसे राकेशच्या कानामागे देत असते. तेव्हा अर्णव अंजलीला म्हणतो की शांत हो ताई, कारण या माणसाला आम्ही अगोदरपासून ओळखलेलं असतं. आणि त्याच वेळेस आता नम्रताने सुद्धा आता सगळं काही सांगितलेलं आहे, कारण हा माणूस कोणत्या लायकीचा आहे. आणि ताई तुमच्यासाठी आम्ही सगळेजण गप्प बसलो, नाहीतर ह्या माणसाचं खरं रूप आम्ही ओळखलेलं होतं. आणि त्याच वेळेस तिथे पोलीससुद्धा आता शलाकाच्या मर्डरच्या केसखाली आलेले आहेत, कारण पोलिसांनासुद्धा आता शलाकाच्या मर्डरचा जो काही भयानक धागा आहे तो राकेशच्या जवळ सापडलेला असतो. आणि तो मात्र आता शलाकाचे जे काका आहेत तर तेथे पोलिसांना घेऊन आलेले आहेत. तर ईश्वरी म्हणते की ठीक आहे, आता काही झालं तरी राकेशला पोलिसांच्या ताब्यात द्यावं लागेल. तेव्हा राकेश जोरात वल्लरी मामीचं नाव घेतो. मी एकटा नाही तर वल्लरी मामीसुद्धा माझी साथ देत आहे. वल्लरी म्हणते की अहो जावे बापू काय बोलतात तुम्ही. तेव्हा राकेश म्हणतो की हो मामी, आत्तापर्यंत तुम्ही माझी साथ दिलेली आहे, कारण आत्तापर्यंत तुम्हीसुद्धा काय कारस्थान केलेलं आहे मला माहिती आहे. परंतु नम्रता आता वल्लरी मामीची बाजू घेते आणि आता म्हणते की अरे नराधमा, माझ्या सासूला का तू जवळ ओढतो. माझ्या सासूची काही चूक नाही आणि तू मुद्दाम त्यांचं नाव घेत आहे, कारण तू काय करू शकतो हे आम्हाला माहिती आहे. तुला मात्र एकटा पापाचा भागीदार आहे आणि त्यामध्ये तुम्ही आईंना ओढण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा वल्लरी मात्र नम्रताकडे पाहत असते आणि ईश्वरीला तर माहिती असतं की मामीसुद्धा कोणत्या चालीचे आहे. त्यानंतर आता लगेच राकेशला असं वाटतं की पोलीस आता त्यांच्या नादात आहे आणि तेवढ्यात मात्र राकेश आपल्या हातातील जी बंदूक आहे खिशातून ती बाहेर काढतो आणि अंजलीच्या डोक्याला ती बंदूक लावतो. तेव्हा अंजली खूपच घाबरते. अर्णव म्हणतो की हे बघ काही करू नको, जे तू म्हणजे आता ताईला सोडून दे, ताईला जर काही झाले तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. तेव्हा राकेश म्हणतो की पोलिसांना इथून जायला सांग आणि पोलिसांना बंदूक खाली टाकायला सांग. जर आज मात्र तुम्हाला म्हणजे सोडलं नाही तर मी मात्र तुझ्या बहिणीला काय करेल तपास नाही. म्हणून तो अंजलीला तेथून ओढतच घेऊन जात असतो. पण त्याच वेळेस आता ईश्वरी एक चलाकी वापरते आणि ईश्वरी मागून जाऊन राकेशच्या डोक्यात जोरात मारते आणि त्या क्षणी त्याच्या हातातील बंदूक खाली पडते आणि पोलीस मात्र आता ह्या राकेशला पकडतात. आणि आता घाईने ही ईश्वरी अंजलीला आता जवळ ओढते आणि तिचा जीव वाचवते. तेव्हा अंजली घट्ट ईश्वरीला मिठी मारते आणि खरंच थँक्यू अगं, आणि तिच्या पाया पडत हात जोडून माफी मागत असते. ईश्वरी म्हणते की अंजली ताई, अहो तुमच्या माफीपेक्षा तुम्ही आम्हाला जास्त महत्त्वाचे आहे, कारण आज बाळाला तुमची गरज आहे. तुमच्या नवऱ्याचं खरं रूप आम्ही अगोदरच ओळखलं होतं, पण तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतात.
तेव्हा अंजली रडतच मात्र ईश्वरी अर्णवचे पाय धरते आणि प्लीज आम्हाला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली तुम्हाला ओळखण्यात. म्हणून ती आता रमाकांतची ईश्वरी अर्णवची माफी मागत असते आणि स्वतःचा जीव मात्र इतका तिचा घाबरलेला असतो, कारण आज तिचा नवरा तिच्या जीवावर उठलेला आहे आणि तिच्या नवऱ्याचं खरं रूप तिच्यासमोर आलेलं आहे. म्हणून ती राकेशची असणारे सगळे काही संबंध तोडून टाकते आणि लवकरात लवकर याला पोलिसांमध्ये द्या, याला माझ्या तोंडासमोर ठेवू नका, कारण याचा आणि माझा काही एक संबंध नाही. तेव्हा सगळं काही आता राकेशचे एक एक सत्य अंजलीसमोर सांगितली जातात आणि अंजलीला मात्र आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा तिला राकेश असं काही वागेल याची कल्पनासुद्धा नसते. परंतु मित्रांनो, शेवटी अर्णव ईश्वरी यात सक्सेस झालेले असतात आणि त्याच वेळेस आता वल्लरी मामी तर खूपच घाबरलेली असते, कारण आता तिचीसुद्धा आता 12 वाजणार आहेत. कारण वल्लरी नम्रता आणि ईश्वरीमध्ये जो काही आता मतभेद करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच वेळेस नम्रता कशी तोंड उघडते आणि शेवटी वल्लरीला कसं तोंडावर पाडते हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा मित्रांनो, पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.